विजय वडेट्टीवार असतील किंवा आदित्य ठाकरे यांनी पहिला बजेट वाचला का, बजेट समजून घेतला का? आणि दुर्दैव आहे की विरोधी पक्ष कधीही बजेटच्या बाजूने कितीही चांगला असला तरी बोलत नाही. एवढं प्रगल्भ राजकारण दुर्दैवानं आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात आलेलं नाही. आता बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी बजेट नीट समजून घेतला त्यांनी त्या ठिकाणी आकडेवारी सहित प्रथमदर्शनी जे जे दिसलं, मग विदर्भासाठी 600-700 कोटी योजनांना दिले, तिथल्या नाग नदीसाठी किती पैसे दिले, त्याचबरोबर पुण्याच्या मेट्रोसाठी किती कोटी दिले, पुण्याच्या मोळा मिठ्या नदीसाठी किती दिले, मुंबईच्या मेट्रोसाठी त्या ठिकाणी 1087 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. अनेक ठिकाणी मुंबई दिल्ली कॉरिडॉर असेल त्याला 400-500 कोटी रुपये दिले आणि पायाभूत मूलभूत सुविधांवर करोडो रुपये या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळं वाचायचं नाही, बजेट समजून घ्यायचा नाही आणि बजेटनं तोंडाला पानं पुसली, भ्रमनिरास आहे, अपेक्षा भंग करणारा, ही नेहमीची टिपिकल वाक्य या बजेटमधून येतात. परंतु बजेटला तुम्ही काउंटर करा ना. ज्या वेळेला मी सांगतो की 3 लाख आज त्या ठिकाणी युवकांसाठी 2 लाख कोटी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी देण्याची तरतूद आहे आणि 5 लाख कोटी त्या ठिकाणी 5 वर्षाचा प्लॅन आहे. सांगा ना याला काउंटर कसं करायचं? युपीएचं सरकार होतं, युवकांसाठी किती बजेट होता आपला? महिलांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी जर बघाल तर 3 लाख कोटीची तरतूद महिला आणि मुलींसाठी केली. सांगा तुम्ही युपीएचं बजेट ज्या वेळेला मोदी साहेबांचं सरकार येण्यापूर्वी काय होता? बेरोजगारांसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी 20 लाख तरुणांचा असेल, 500 मोठ्या कंपन्यांमध्ये 1 करोड लोकांना इंटर्नशिप देण्याचा विषय असेल, शैक्षणिक कर्ज असेल, विद्यार्थ्यांचं 3% परतावा असेल. हे कधी झालंय का? त्याच्यामुळे मला वाटतं वर्करने त्या ठिकाणी बोलायचं. आज ग्रामीण विकासासाठी 2 लाख कोटी त्या ठिकाणी आहेत, कृषीवर त्या ठिकाणी 1,52 कोटी आहेत. आकड्यावर बोला ना, परंतु त्या ठिकाणी वाचायचं नाही, बजेट समजून घ्यायचा नाही आणि राजकीय चष्म्यातना बजेटकडे त्या ठिकाणी पाहायचं, एवढंच या ठिकाणी विरोधकांना काम आहे. आणि त्यामुळे बजेट न वाचता, बजेट न समजून घेता या ठिकाणी बजेटवर केलेली ती टीका आहे. जर पाहायला गेलं तर आंध्र प्रदेश आणि बिहारला जास्त जी तरतूद आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. नितीश आणि चंद्रबाबूंवरती विशेष लक्ष दिल्याचं सुद्धा किंवा कसं आहे, विरोधी पक्ष दोन्ही बाजूने ढोल वाजवतो. आता जर आम्ही त्या ठिकाणी बिहारला पैसे दिले नसते, आंध्र प्रदेशला पैसे दिले नसते तर यांची काय प्रतिक्रिया आली असती? सरकार बनवण्यासाठी बिहारची मदत घेतली, आंध्र प्रदेशची मदत घेतली, परंतु त्यांचा विश्वासघात केला, त्यांच्या तोंडाला पानं पुसली, ही प्रतिक्रिया आली असती. सोयीचं विरोधक बोलतात. बरं, तुमचा का पोटशूळ होतोय? बिहार जर मागासलेलं राज्य असेल आणि त्या मागासलेल्या राज्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी जर भरीव निधी दिला असेल तर मोठ्या मनाने, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, अभिनंदन केलं पाहिजे. उद्या बिहारचा लोंढा आज महाराष्ट्रात येतो, मुंबईत येतो, तिथल्या विकासामुळे तो थांबणार आहे. अशा सकारात्मक दृष्टीतनं पाहणं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रासाठी ज्या ज्या योजना आहेत, आज 1.5 लाख कोटीचं बिनव्याजी कर्ज आहे ना महाराष्ट्राला, का महाराष्ट्राला वगळलंय त्यातनं? त्याच्यामुळे मला वाटतं बघायचं नाही आणि केवळ विरोधासाठी विरोध, अशा प्रकारची विरोधी पक्षाची दृष्टी आहे आणि त्यातनं त्यांच्या आलेल्या त्या प्रतिक्रिया. पण विरोधक असं देखील म्हणतात की बजेटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काँग्रेसच्या घोषणापत्रातल्या गोष्टी आहेत त्या भाजपने आता घेतलेल्या आहेत. मग त्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आमचं. तुमच्या घोषणापत्रात जनतेला काही आपण जर कबूल केलं असेल आणि जर ते योगायोगाने आम्ही केलं असेल तर आमचं अभिनंदन करा. आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने त्या ठिकाणी बजेटमध्ये केल्या. नाहीतर याला विकृत मानसिकता बोलतात. चांगल्या गोष्टी तुम्ही बजेटमध्ये सांगितल्या असतील, जनतेला आश्वासित केले असतील आणि त्या जर बजेटमध्ये आल्या असतील तर कौतुक करतात की टीका करतात? सर, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने महाराष्ट्राला काही मिळालं नाही
टीका विरोधकांकडून केली जाते, त्याच्या मागचं कारण काय नेमकं वाटतंय? कारण तुम्ही जसं सांगता की इतक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी केलेल्या आहेत, तरीही आदित्य ठाकरे असतील किंवा वडेट्टीवार असतील, विशेषतः विरोधकांची दोन्ही प्रमुख पक्ष आहेत, सातत्याने विशेष करून एकनाथ शिंदे आणि भाजप या दोन्ही पक्षांना टार्गेट करतायत की महाराष्ट्राने काही मागितलं नाही, कारण बिहार आणि आंध्र प्रदेशचा विशेष उल्लेख अर्थमंत्र्यांनी बजेट वाचताना केलेला. मला वाटतं की देश पातळीवर बजेट सादर करत असताना संपूर्ण देशातली राज्य नजरेसमोर ठेवून बजेट त्या ठिकाणी केला जातो. आता जर बिहार आपल्यापेक्षा मागासलेलं राज्य असेल आणि जर बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारने भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये टीका करायचं कारण काय? त्याच्यामुळे मला वाटतं प्रगल्भतेनं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोलण्याची आवश्यकता आहे. आता महाराष्ट्राला बजेटमध्ये काय मिळालं त्याची आकडेवारी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि किती हजारो करोड रुपये या बजेटमधनं प्रथम दर्शनी वरवर पाहता जे त्यांना आकलन झालं ते त्यांनी मांडलंय. उद्या जेव्हा तपशीलवार बजेट येईल त्यावेळेला महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय हे आकडेवारी सहित देऊ आणि तेव्हा मग या लोकांनी आमच्याशी डिबेट करायला यावं की युपीए सरकार ज्या वेळेला होतं मोदी साहेब येण्यापूर्वी त्यावेळेला आपण महाराष्ट्राला काय दिलं. मी आज दाव्यानं सांगतो त्याच्या 10 पटीनं महाराष्ट्राच्या पदरात या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सर, तुमची आणि भुजबळांची भाषा आता एकच झालेली आहे, तुमचं रक्तच एकत्र झालंय असं दिसतंय, असं तुमच्या विरुद्ध जरांगे पाटलांनी टीका केलेली आहे. मी जरा भुजबळांचं रक्त कुठला ग्रुप आहे ते बघायला पाठवलंय आणि मग माझा आणि त्यांचा एक आहे का पहिलं तपासून घेतो. मला वाटतं जरांगेनी प्रश्नांपासून बगल देऊ नये ही मी गेल्या 4 दिवसापासून बोलतोय, आजही बोलतोय. तुम्ही शिवराळ भाषा बंद करा. आता रक्त गटाचा आणि याचा काही संबंध आहे का? परंतु त्यांना मी प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. आज मला सांगा त्यांनी व्हॅलिडिटी जी करायची होती 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं का नाही? तुम्ही त्या ठिकाणी सरकारचं अभिनंदन केलं. तुमची मागणी होती ना, तुम्ही टीका त्या ठिकाणी केली होती ना की व्हॅलिडिटी आपण 6 महिन्यात कशी काय होणार, 6 महिन्यांचं एक्सटेन्शन दिलंय, झाली ना मागणी मान्य. अशा तुम्ही मागण्यांवर बोला, त्याच्यासाठी अट्टास करा. त्या ठिकाणी तुला बघून घेतो, ह्याला बघून घेतो, जसं काय ह्यांना त्या ठिकाणी लायसन दिलेलं आहे सगळ्यांना बघण्याचं. म्हणून मी परवा बोललो सगळ्यांना बघून घेतं, सगळ्यांना काय सगळं बघता येतं आणि सगळ्यांना हिशोब चुकते करता येतात. त्याच्यामुळे या जगामध्ये मीच त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे. या जगात आंदोलनच झाली नाहीत, या जगात आंदोलन कोण नेताच झाला नाही. मला वाटतं हा अहंकारातनं बाहेर या, हे मी त्यांचं परवा सांगणं होतं, काल होतं आणि आजही आहे. कारण अहंकार हा नाश करतो. त्याच्यामुळे तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देता आणि तुला बघून घेतो, तुझा हिशोब चुकता करतो, तुझं रक्त काय. मला वाटतं अशा प्रकारच्या बालबोध त्या ठिकाणच्या गोष्टी आणि वक्तव्य त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नथ घातलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना. तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा. मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये. ते असे बोलले बिननतवाला नाचा म्हणून मीही तशा अर्थाने बोलावं असं मला वाटत नाही. लोक असं सुचवतायत तरी मी बोलत नाही आणि बोलणार नाही. भाऊ एक जर पाहायला गेलं तर अमोल मिटकरींनी ट्विट केले, राधाकृष्ण विखे पाटील आहेत ते फोन उचलत नाही, त्यांचे जे होस्ट आहेत ते प्रतिसाद देत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मला वाटतं अमोल मिटकरींनाही माझं नम्रपणे सांगणं आहे, मी मागेही बोललो होतो की महायुती एकत्रितपणे जेव्हा लढायचं त्या ठिकाणी ठरतं त्यावेळेला युतीतल्या नेत्यांवर, मंत्र्यांवर अशा प्रकारचे दोषारोप करणं योग्य नाहीये. आपल्याला जे काय म्हणायचं असेल, तुमचे पक्षप्रमुख आहेत, हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याकडे भूमिका मांडा. अगदीच असेल तर एकनाथरावजी शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना भेटा. तुमचे काही गाऱ्हाणी आहेत, तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, रिझर्वेशन्स आहेत ते त्यांना सांगा. परंतु मीडियासमोर आपला अंतर्गत वाद प्रकट करू नये हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमच्या अमोल मिटकरींना माझं सांगणं आहे. कारण शब्द आपले मोलाचे असतात. तुमचं नावही अमोल आहे, त्याच्यामुळे अनमोल वक्तव्य आली पाहिजेत
परंतु तुम्ही त्या ठिकाणी जी वक्तव्य करताय ती त्या ठिकाणी मोलाची असली पाहिजे. ते दुर्दैवानं नाहीत. आपल्या महायुतीत विशिष्ट येणारी आहेत, त्याची काळजी घ्या. हे नम्रपणाने पुन्हा एकदा त्यांना माझा मित्रत्वाचा त्या ठिकाणी सल्ला आहे. पण सर, दुसरीकडे अमित शहानी ज्यावेळी शरद पवारांवर टीका केली त्यानंतर अजित पवारांपासून बहुतेक नेत्यांनी त्यावरती कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र आता आपले पुण्याचे जे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रक काढले की पवारांच्या पापाचा पाळा वाचला नाही. कुठेतरी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आता पुन्हा याच्यावरून खडाजंगी होऊ शकते. नाही, मला वाटतं अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळं अमित शहा बोलत असताना कुठल्याही गोष्टीचा आधार नसेल, माहिती नसेल तर ते बोलतील असं मला वाटत नाही. कारण आतापर्यंत अमित भाईंच्या अनेक सभा झाल्या, महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य कधीच थेट केलं नव्हतं. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा संस्थात्मक भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराला संस्थात्मक राजाश्रय देणं हे त्या ठिकाणी कसं आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळात दिसून येईल. त्याच्यामुळं अमित भाईंसारखा जबाबदार नेता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर त्या ठिकाणी निराधार टिप्पणी किंवा टीका करणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. संजय राऊत असं म्हणतात की अमित शहाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नाहीत, त्यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी नाव सुरू आहे. संजय राऊतांनी आमची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्या मनात काय डाव आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांनी ओळखलेले आहेत. मागच्या वेळेला त्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा होता, त्यावेळेला हळूच पवार साहेबांकडून संजय राऊतांचं नाव आलं होतं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची चालबाजी ओळखली, स्वतः मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे तुमच्या मनात उद्धवजी ठाकरेंच्या विषयी काय कलुषित भावना आहे त्यावेळेला लक्षात आली. उद्धवजींना नीट माहीत आहे की मुख्यमंत्री पदावर तुमचा डोळा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षासाठी काम करा. खायची भाकरी उद्धव ठाकरेंची आणि चाकरी करायची शरद पवारांची हे जरा बंद करा. तुमचं असली स्वरूप महाराष्ट्रातील जनतेला, अगदी उद्धवजींच्या शिवसैनिकांनाही माहीत आहे. पण त्यांनी भाजपवरती गंभीर आरोप देखील केलाय की दाऊदशी संबंध असणारे काही लोक भाजपमध्ये आहेत, त्यांचा दाऊदशी संबंध आहे, काय गंभीर आरोप केले. नाही, त्यांनी जर तशा प्रकारचा असेल ना, आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहेत ना. लोकशाहीनं सरकारमध्ये व्यवस्था आहेत, गृह खातं असतं, न्याय व्यवस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अथॉरिटीज आहेत. त्या अथॉरिटींकडे तक्रार करावी, न्याय मागावा. परंतु केवळ मीडियाच्या समोर आरोप करायचे, निराधार आरोप करायचे, यातनं संजय राऊतांनी बाहेर येण्याची आवश्यकता आहे. भाजपाची संपूर्ण राज्यभर संवाद यात्रा निघणार होती. मात्र संवाद यात्रेसाठी दिल्लीतल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिला नाही, म्हणून ती यात्रा रद्द झाली. आता भाजपाचे प्रमुख नेते संपूर्ण राज्यभर आपल्याला दौरे करताना पाहायला मिळतील, जिल्हाध्यक्षांशी संवाद साधताना पाहायला मिळतील. आता तुम्हाला कोणी सांगितलं हिरवा कंदील मिळाला नाही की लाल कंदील, मला माहीत नाही. याचा आधार काय मला माहीत नाही. आणि जी गोष्ट मला माहीत नाही किंवा ती ऑथेंटिक नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण संवाद यात्रेला हिरवा कंदील न द्यायला आपल्याच पक्षाच्या वाढीसाठी असेल, येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळ देणारा असेल, असा कुठलाही जगात पक्ष नाही की तो आपल्या पक्षाला संवाद यात्रा करू नका, हिरवा कंदील देणार नाही, असं होऊ शकत नाही. हे एक पेरलेलं अशा प्रकारची गोष्ट आहे राजकीय उद्देशानं. भाऊ मनसेची बैठक झाली, त्याच्यामध्ये स्वबळावरती काही सीटा लढवण्याचं. आता प्रत्येक पक्ष चाचपणी करतोय, कुठल्या जागा लढवायच्या, आपली क्षमता काय, या पद्धतीनं मनसे एक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लढवण्यायोग्य कुठल्या जागा आहेत ते निश्चित करतायत. आणि मग स्वबळावर लढवायचं की महायुतीत यायचं ते निवडणुकांचे अंतिम स्वरूप अजून यायचं आहे, त्यावेळेलाच खरी भूमिका त्यांची कळेल. परंतु महायुती किंवा महाविकास आघाडी होण्यापूर्वी प्रत्येक पक्ष आपली इंडिव्हिज्युअल तयारी करत असतो, त्या पद्धतीनंच मनसे तयारी करत आहे आणि करणं काही गैर नाही. तेलंगणाच्या ज्या सीमेवरती गोदावरी नदीवरती तेलंगणा सरकारने मेडीगट्टा बॅरेज हा भव्य सिंचन प्रकल्प उभारलेला होता आणि त्याच्यामधून आता जवळपास सर्वच जे 85 दरवाजे ते उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आहे आणि हे सर्व पाणी आता महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यात शिरलेलं आहे.
प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि असा जर विसर्ग सुरू राहिला तर काही गावांमध्ये सुद्धा काही पाणी शिरण्याची भीती व्यक्त होते. काय वाटतं या प्रकरणामध्ये तोडगा काढण्यासाठी आता तुम्हाला महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे मदत करू शकते किंवा केंद्राची मदत होऊ शकते? निश्चितच या राज्याचे पाटबंधारे मंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ते नागपूरचे आहेत, विदर्भाचे आहेत. गडचिरोलीच्या भौगोलिक स्थितीचं या सगळ्या प्रकल्पाविषयी त्यांना नीट आकलन आहे आणि त्याविषयी सरकार, मुख्यमंत्री आणि ते एकत्रितपणे निश्चितच यावर नियंत्रण कसं करावं आणि या आपत्तीपासून आपल्याला कसं प्रोटेक्ट करावं याची सरकार काळजी घेईल. नरहरी झिरवळ जे विधानसभा उपाध्यक्ष आहेत आणि सध्या महायुतीचे नेते म्हणून ओळखले जात आहेत, त्यांचा मुलगा शरद पवार यांच्या कार्यक्रमात दिसून आलेला आहे. याशिवाय याआधी त्यांचा फोटोही नरहरी झिरवळ यांचा वापरण्यात आलेला होता. काय एकंदरीत अशा प्रकारे महायुतीमधील नेत्यांमधून संभ्रम निर्माण केला जात असताना की अजित पवार गटातील बहुतांश आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, अशा प्रकारचे कार्यक्रम टाळायला हवेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याची प्रतिक्रिया येते. मला वाटतं कोण कोणाला भेटला, कोण कोणाच्या व्यासपीठावर हजर राहिला यावरून तो पक्षात जाणार आहे, त्यांच्या पक्षात गेला असं मानायचं काहीच कारण नाही. आता एका सामाजिक विषयासंदर्भात छगन भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची भेट घेतली तेव्हा बातम्या आपल्या प्रसारमाध्यमातून सुरू झाल्या. भुजबळ नाराज, अमकं होणार, तमकं होणार. भुजबळ साहेब एका विषयासंदर्भात पवार साहेबांसोबत गेले होते, भेटायला गेले होते आणि त्याच्यामुळे ते पक्षात गेले किंवा त्यांच्याशी जवळीक वाढली असं काही मानायचं कारण नसतं. महाराष्ट्राला आपल्या राजकीय एक चांगली परंपरा आहे आणि त्याच्यामुळे सर्व पक्ष सर्व ठिकाणी जात असतात, परंतु प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आपल्या पक्षाशीच एकनिष्ठ असतो आणि पक्षाचं काम करत असतो. आता ज्यांना निवडणुकीत सीट मिळणार नाही, काही या राजकीय गणितांमध्ये त्यांना लढायचंच असेल तर इकडचं तिकडे होतं, त्या शेवटच्या टप्प्यात होत असतं. शेवटचा एक प्रश्न होता. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या कोरड्या दुष्काळाचं संकट मुंगावताना दिसत आहे. एकंदरीत यावरती सरकारचं दुर्लक्ष होतं असं म्हणता येईल का? नाही, सरकार दुर्लक्ष कसं काय करेल? कुठलंही मायबाप सरकार असो, काय आमचं आहे म्हणून नाही, काँग्रेसचं जरी असलं तर जेव्हा दुष्काळ होतो किंवा जेव्हा आपत्ती येते, कोरडा असेल, ओला असेल, त्यावेळेला सरकार त्या ठिकाणी संवेदनशीलतेनंच काम करत असतं आणि आताचे तर राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील अशा प्रकारचं नेतृत्व आहे. सुदैवाने या राज्याला त्या ठिकाणी जे पाटबंधारे मंत्री आहेत ते देवेंद्रजी आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि दुष्काळाचं व्यवस्थापन असेल त्या ठिकाणी नीट करून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल आणि यावर माझा ठाम विश्वास आहे. स्मार्ट मीटर संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती की सर्वसामान्य ग्राहकांवरती स्मार्ट मीटर इतक्यात लादण्यात येणार नाही. मात्र आता विरोधकांमधून अशी चर्चा सुरू केलेली आहे की याच्या संदर्भातील निविदाही अद्याप रद्द करण्यात आलेली नाही, त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा स्मार्ट मीटर जे आहे ते माती मारली जाईल सर्वसामान्य ग्राहकांची. कितपत तथ्य? तुम्हाला विरोधकांच्या चर्चेत तथ्य वाटतं, परंतु त्या ठिकाणी विधिमंडळाच्या फ्लोअरवर सभागृहात देवेंद्रजींनी सरकार म्हणून दिलेलं आश्वासन त्यात तथ्य वाटत नाही का, अशा प्रकारचा माझा सवाल आहे. जर विधिमंडळाच्या सभागृहामध्ये राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी या विषयाचा पर्दाफाश करत अशा प्रकारची कंपल्शन नाही हे जाहीर केलं, त्याच्यामुळे निविदा वगैरे हा प्रोसेसचा भाग आहे. 100% निविदा का झाली नाही मी माहिती घेईन, पण निविदा होईल आणि त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला या संदर्भातला न्याय मिळेल, कारण ते सभागृहातलं देवेंद्रजींचं आश्वासन आहे, वचन आहे. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबडला व मुंबईची लूट केली गेली. आवडता नावडता, ओरबडला, खरबडला, लूट भूट अशा प्रकारच्या कोट्या करण्यापलीकडं उद्धव ठाकरे काहीच करू शकत नाहीत. माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, आता जाऊन बजेट वाचला का, समजून घेतला का, बजेटची आकडेवारी, मागच्या त्या ठिकाणच्या सरकारचा तुलनात्मक फरक, युवांसाठी काय केलंय, महिलांसाठी काय केलंय, शेतकऱ्यांसाठी काय केलंय, जाऊन विचारा आपण. ते यावर तुमच्याशी बोलणारच नाहीत, कारण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ते कधी बसलेच नाहीत. कारण सभागृहामध्ये आकडेवारीवर बोलावं लागतं, सभागृहामध्ये जबाबदारीनं बोलावं लागतं, परंतु रस्त्यावरची भाषा सभागृहात चालत नाही. तसंच आता रस्त्यावरची भाषा बजेटवर बोलून फायदा नाही ना.
त्याने बजेटवर अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे, बजेट वाचला पाहिजे, त्याच्यावर तुलनात्मक चर्चा केली पाहिजे. परंतु ती न करता केवळ कोट्या करायच्यात एवढंच उद्धव ठाकरे टोमणे मारणं याच्या पुढे जात नाहीत. थँक्यू. चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.